चा रोष आहे. पण स्थानिक नगरसेवकाचं काय? इथे जे स्थानिक नगरसेवक होते धीरज घाटे, ते भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आहे. काय आता मग पुन्हा त्यांच्या हातात इथे सत्ता द्यायची का? त्यांना नगरसेवक म्हणून निवडून द्यायचं? नाही, अजिबात नाही. कारण काय माहिती आहे का, एकतर धीरज घाटे कधीही आमच्या इथे आमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला आले नाही. धनंजय जाधव होते, ते पण कधीही आले नाही. मुळात म्हणजे ह्यांना आम्ही मतं आता का द्यायची? आमच्या हक्काच्या घरावरच त्यांनी गदा आणली. आणि धीरज घाटे म्हणतात की आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आम्ही लेटर दिलं, आम्हाला दाखवलं की त्या लेटरमध्ये काय लिहिलं आहे काय नाही. आम्हाला दाखवा ना की तुम्ही काय कारवाई केली आहे किंवा आमच्या बाजूनी काय तुम्ही लढा देताय. या ना आमच्या बरोबरीने तुम्ही, पण आम्ही निवडून देणार आहोत. पण आता नाही. आता आम्ही कट्टर आम्ही BJPचे होतो, ते आता आम्ही त्यांना मतदान करणार नाही म्हणजे नाही. मी तर सगळ्या लोकमान्य नगर नाही, संपूर्ण पुणे शहराला हे आव्हान करते की ह्यांना ह्यांची जागा आता दाखवून द्या. कारण प्रचंड इथे प्रॉब्लेम आमच्या बाबतीत घडत आहे. आणि पुढे भविष्यात भाजप तर नेहमी विकासाच्या मुद्द्यावरतीच खरं तर आत्तापर्यंत निवडून आले असं ते म्हणतायत. पण आता इथून पुढे तुमच्या प्रभागाचा, तुमच्या लोकवस्तीचा आणखी चांगल्या पद्धतीने विकास होईल. इथे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्यामुळे आणखी जरा बऱ्यापैकी डेव्हलपमेंट होईल असं वाटत नाही तुम्हाला? नाही नाही, अजिबात. इतर नगरसेवक करतील हे त्यांचं खोटी टॅगलाईन आहे की आमचा विकास आहे. ते त्यांचा विकास करतायत. त्यांनी त्यांचे विकास केलेले आहेत, आमच्याकडे त्यांनी ढुंकून बघितलं नाही.